श्री स्वामी समर्थ. कालच्या भागात आपण स्वामींच्या आगमनाबद्दल आणि त्यांच्या स्वरूपाबद्दल बोललो, पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, मी इतकी सेवा करतो तरी स्वामी माझ्यावर प्रसन्न का होत नाहीत, किंवा स्वामींची कृपा नेमकी कोणावर होते. आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. स्वामींची कृपा ही कोणत्याही साच्यात बसणारी नाही. ती पावसासारखी आहे जी सर्वांवर सारखीच पडते, पण ज्याचं भांड उताणं आहे त्यात पाणी साचत नाही. आज आपण आपलं भक्तीचं भांड कसं सरळ करायचं हे शिकूया. अक्कलकोटच्या लीलेतील एक प्रसंग आठवा. एकदा एक श्रीमंत सावकार स्वामींच्या दर्शनाला आला. त्याने सोन्याचा ताट, रेशमी वस्त्र आणि अनेक मौल्यवान वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण केल्या. त्याला वाटलं, मी इतकं दिलंय, आता स्वामी नक्कीच माझ्याकडे बघून हसतील. पण स्वामींनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. उलट स्वामी त्याला रागवले आणि तिथून घालवून दिलं. त्याच वेळी तिथे एक गरीब वृद्ध माणूस आला. त्याच्याकडे द्यायला काहीच नव्हतं. त्याने फक्त दुरूनच स्वामींना बघितलं आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. स्वामींनी स्वतःहून त्याला जवळ बोलावलं आणि त्याला आपल्या जवळचं फळ खायला दिलं. मित्रांनो, स्वामींना तुमच्या सोन्या नाण्याची हौस नाही, त्यांना तुमच्या अहंकाराचा त्याग हवा आहे. जर तुम्ही मी इतकी पारायणं केली, मी इतकं दान केलं असं म्हणत असाल, तर ती भक्ती नाही, तो व्यापार झाला. स्वामींची कृपा तिथेच होते जिथे मीपणा संपतो आणि स्वामीपणा सुरू होतो. स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास नाही, तर अंधारातही हात धरून चालणारा तो आहेच ही खात्री. संकट आलं की आपण डगमगतो, पण जो डगमगत नाही त्याच्यावरच स्वामींची खरी कृपा होते. दुसरी गोष्ट, सबुरी. स्वामी लगेच फळ देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की तुम्हाला कोणत्या वेळी काय द्यायचं आहे. झाडाला पाणी घातल्या घातल्या फळं येत नाहीत, त्यासाठी ऋतू यावा लागतो. तसंच तुमच्या भक्तीचा ऋतू आल्यावर स्वामी फळ नक्कीच देतात. तिसरी गोष्ट, शुद्ध आचरण. तुम्ही माळ जपताना स्वामींचं नाव घेता आणि माळ खाली ठेवली की दुसऱ्याचं वाईट चिंतता, तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. स्वामींना शुद्ध मन आवडतं. आता 5 मिनिटं शांत बसा. स्वतःच्या आयुष्याकडे एक साक्षीदार म्हणून बघा. तुम्ही आजवर किती संकटांतून बाहेर पडलात? तुम्हाला वाटतंय तुम्ही स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडलात. तो अदृश्य हात स्वामींचाच होता. स्वामी म्हणतात, तू कशाला काळजी करतोस? तुझं रक्षण करणं हे माझं काम आहे. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. आता मनापासून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा ध्वनी तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचू द्या. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या घरातल्या आईवडिलांची सेवा करा, गरजूंना मदत करा आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवा. कृपा आपोआप तुमच्या दारात येईल. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा संकट चहूबाजूंनी घेतात तेव्हा स्वामींचा भिवू नकोस हा मंत्र कसा वापरावा. तो भाग नक्की पहा. आजची ही कथा आणि हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.